जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. रे उचल की रे. नाही ठीक आहे, मी नंतर बोलतो, आपली मीटिंग झाली. का बायकोला सांगणार नाही आपण भेटलोय ते? तुझ्यावर एक छोटी स्टोरी करायची होती, म्हणून जरा तुझ्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं होतं. मी घरी येऊ? हा नाही घरी नको. का? घरी यायला काय हरकत आहे? नाही घरी नको, कारण घरी मी एकटा आहे आज. एकटा तर एकटा, तसंही मला तुझ्या एकट्याशीच काम आहे, घरचे असो किंवा नसो. इथे येणारे असे कितीतरी सामान्य मुलं असतात आणि ते इथे आल्यावर सामान्यच राहतात, कारण त्यांना तो आधार मिळत नाही. आणि इथून जे पुढे जातात ना, ते सामान्य न राहता स्टार होतात. रेवती, तू कितीही पटवायचा प्रयत्न केलास ना, तरी हा विचार मला नाही पटणार. I just happened to come here आणि माझ्या नो शुभम प्लीज, आय एम व्हेरी सिरियस. मला माझ्या आणि मानसमध्ये कोणीही आलेलं आवडत नाही आणि मानसलाही ते आवडणार. तर ह्यापुढे बी केअरफुल. आणि असं चुकून काही ऐकू आलं तर कान बंद कर किंवा लांब जाऊन उभा राहा. आणि हो, मानस फक्त वैदईचा आहे आणि वैदई फक्त मानसची आहे, हेच सत्य. शुभम, तू ना कधी कधी खूप संदिग्ध बोलतोस. म्हणजे तू जे बोलतोयस तेच तुला म्हणायचंय की त्यात काही वेगळाही अर्थ आहे? कळत नाही. वैदेही, मला समजायला खूप वेळ लागतो, पण जे लोक मला समजतात ते माझ्या प्रेमात पडतात. अरे मानस, ऐकलं तू? तू इथे सगळं इकडेच सांगू का? नाहीये इकडे कोणी. देवा, मानसला असे खूप कॉन्ट्रॅक्ट मिळू देत, खूप 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 प्रसिद्ध होऊ देतो. हॅलो, हा कारखानीस बोला. नाही बोला. हा काय म्हणता? नाही मी येतो. मी ऑन द वे. मी 15 मिनिटात पोहोचतो. सी यू, बाय. आय गेस त्यांना वेळ लागेल. मला थोडं अर्जंट काम आहे, मला निघायला हवं. ओके. त्यांना माझं एक कार्ड द्या. ओके.
आलात म्हणून ना मला काही महत्वाचे डिसिजन्स घेता आले. वैदेही, तुझ्या कामाची पद्धत बघून ना मला रावसाहेबांची आठवण येते. थँक्यू. पण अजून खूप शिकायचं आहे मला आणि तुमच्यासारख्या अनुभवी माणसांकडून खूप चांगलं काम शिकता येतं. शिक्षित. बर चल, येऊ मी. येस, थँक्यू फॉर कमिंग. चल बाय. मॅम हा, एक व्हिजिटर आले होते, तुमची वाट बघून आत्ताच गेले. हो, त्यांनी हे कार्ड द्यायला लावले. कोण? तू बस. हो. शुभम राजाध्यक्ष हा इथे ऑफिसमध्ये का आला होता? एक्सक्यूज मी, येस सर. अजून किती वेळ लागणार? एमडी आता कोणत्याही क्षणी येतो. हाय मानस. वैदेही, मी RBK म्युझिकचा कॉन्ट्रॅक्ट रिजेक्ट करतो. काय? आदित्य, सावकाश 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 सावकाश. हे घे, पाणी पी, पाणी पी. सावकाश. कामाची घाई नाहीये, आरामात खा जरा. कोणी कामासाठी बोलवायला आलं नाहीये तुला. अगं मीरा, मी सावकाशच खातोय. किती काळजी करशील माझी? बस झालं. गार्गी, ए गार्गी, उठ. बघ, मी इकडे. ये. अरे कोणी ऐका, वाचवा. न्वी म्हणजे ना एक नंबरची वेंधळी मुलगी. महत्वाचे कागदपत्र कसे सांभाळून ठेवायचे अजून तिला कळलेलं नाही, मोठी झाली तरी. इतकी वर्ष मनाआड केलेल्या त्या आठवणी पुन्हा पुन्हा का समोर येत आहे? मी टाळायचा एवढा प्रयत्न करते तरी या न त्या प्रकारे परत माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहत आहेत. राजवीर आणि नितीशच्या वेबसाईट एकसारख्याच का दिसत आहेत? तुम्हाला असं म्हणायचं काय नितीशच्या वेबसाईटची आयडिया मी चोरली? नाही राजवीर, मला खरं हेच आहे, आपल्या वेबसाईटची आयडिया नितीशचीच आहे. नंदाला कॉन्टॅक्ट करायचा नाही. मी तीच बोलते जिने त्या दिवशी तुला कानाखाली मारलं होतं, आठवलं? मग आता तुझी पोलीस कंप्लेनच करते. आयुष्यभर खडी फोडावी लागेल ना, तेव्हा तुला कळेल मुलीला त्रास दिल्यानंतर काय होतं ते. वा बायको वा, तुझ्या हाताला अजून भी तसलीच चव आहे बघ. एकदम जाग झालंय बघ. तूच वाढवाय. काय ग, तू डबा घेऊन गेली होती ना देवळामध्ये? मग डबा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी आणलंय.